आऊसाहेब, आऊसाहेब, राजांनी अचानक शिक्षा केली, तीही भर दरबारात. कोणास? खंडोजींना. आम्हालाही तेच आश्चर्य वाटलं. ते तर रोजच्या रोज मुजरा करायला येत होते. जगदंब, काय शिक्षा दिली? त्यांचा डावा पाय आणि उजवा हात कापला. आऊसाहेब, आम्हाला तर ऐकूनच कसंसं झालं. तुम्हाला काही माहित होतं का? नाही. नाही म्हणजे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य झाल्यासारखं वाटत नाहीये? फितुरा शिक्षा होणार हे माहित होतं, परंतु काय शिक्षा होणार हे माहित नव्हतं. आता सुरुवात झाली. फितुरांचे हात पाय कापले जातील. यापुढे स्वराज्याशी बेईमानी करण्याआधी लोक 100 वेळा विचार करतील. परंतु कान्होजी काकांचं काय? त्यांनी शब्द टाकला होता म्हणून राजेंनी अभय दिलं होतं खंडोजींना. परंतु तरीही राजेंनी खंडोजींना शिक्षा केली हे ऐकल्यानंतर कान्होजी काकांना काय वाटेल? आम्हाला आता चिंता वाटू लागली आहे. राजा, घात झाला. शिवाजी राजांनी दिलेला शब्द पाळला नाही. भर दरबारात खंडोजींना शिक्षा केली. काय काय शिक्षा दिली? अहो, त्यांचा डावा पाय आणि उजवा हात कलम केला. का का असं वागला सर राजा? अव तुम्ही सबूत दिला म्हणून मी त्या खंडोजीला हजर केला. आजचा एक दिवस मी दरबारात आलो नाही तर तुम्ही त्यासनी शिक्षा केलीत. तुम्ही तुमचा शब्द मोडलात राज. काय किंमत राहिली या कान्होजीच्या शब्दाला? जाऊन सांग आपल्या समध्या फौजेला तयार राहा म्हणावं. तातडीनं निघायचंय. जा. जी. राज, अहो खंडोजीनं फितुरी केली, बेईमानी केली, मान्य आहे आमासनी. अहो पण त्यांना त्याचा पश्चाताप बी झाला होता. तुम्ही त्यांना अभय दिलं होतं. समद सुरळीत झालं होतं. मग तुम्ही तुमचा शब्द असा अचानक का मोडलात राज? राजाही आमची फसवणूक झाली. नाही, काय बी झालं तरी ह्यो कान्होजी ही फसवणूक सहन करणार नाही. या राजासनी ह्याचा जाब विचारणारच. हुजूर, धमाके की आवाज सुनी? हाँ सुना। बहरे को भी सुनाई दे ऐसा धमाका था। पल भर के लिए ऐसा लगा कि शिवा ने हमला किया। क्या? हालांकि हम जानते थे ये अपना ही धमाका होगा। किले का क्या हाल हुआ है? किल्ल्याची भिंत पार आकाशात उडाली. भिंतीच्या अभेद्य काळ्या पत्थरांचा चुरा झाला. हुजूर, जिथे धमाका झाला तिथे भलं मोठं खिंडार पडलंय. बहुत खूब रायबागन, बहुत खूब। वाकई आपका काम तारीफ काबिल है। हम खुद आलमगीर से आपके जाबाजी के बारे में बताएंगे। रायबागन, वाकई में आप खिताब की हकदार हो। शुक्रिया नवाब साहब, पण आम्ही खिंडार पाडून स्वस्थ बसलो नाही. तातडीने आपली फौज घेऊन गाझी खान खिंडारीतून किल्ल्यावर हमला करायला गेले. ये कोई मामूली दरार नहीं है। जानते हो ये दरार क्या है?
ये स्वराज को खंडहर बनाने वाली दरार है। ये सिवा को नवाब शाइस्ते खान की ओर से सलामी है। पता चलना चाहिए सब दक्खन वालों को कि मुगल सल्तनत की एक मामूली औरत पत्थर के दीवार की क्या हालत करती है। जाओ जल्दी उस काफर फिरंगो जी को हमारे सामने पेश करो। उसने हम पे गोलाबारी की थी, अब उसे हम रात भर अपनी उंगलियों पे नचाएंगे। खंडोजी फितूर आहेत हे कळल्यानंतर राजेंनी त्यांना अभय द्यायला नको होतं। मग आजचा हा पेचच उभा राहिला नसता। मनात येईल ती शिक्षा द्यायला राजे मोके राहिले असते। कान्होजीरावांच्या आडून खंडोजी हजर झाले, त्यामुळे कान्होजीरावांचा मान राखावा लागला राजेंना। नाहीतर खंडोजीस अभय देण्याची राजेंची इच्छा नव्हतीच। आऊसाहेब, तेव्हा मान राखला गेला होता, पण आज सजा दिली तेव्हा कान्होजी काकांचा मान नाही ना राखला गेला। आणि आता त्यांना कळल्यावर ते रागावले असणारच। आऊसाहेब, कान्होजी काकांनी स्वराज्यासाठी किती केलंय हो। त्या अफजल खानाच्या वेळेस मुलांसकट स्वतः राजेंसोबत ठाम उभे राहिले आणि 12 मावळ स्वराज्याच्या पाठीशी उभं केलं ते वेगळंच। घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्या खानाच्या फौजेविरुद्ध लढले। आऊसाहेब, त्यांचा मुलायजा नाही हो राखला गेला। रागावून ते स्वराज्य सोडून गेले तर? असं नाही होणार। विश्वास आहे आम्हास राजेंवर आणि कान्होजीरावांवरही। ज्या अर्थी राजेंनी हा निर्णय घेतलाय त्या अर्थी संभाव्य परिणामांची त्याला कल्पना आहे। त्यांनी सर्व बाजूनी विचार केलाय। कान्होजीराव रागावतील नक्कीच, परंतु आमची खात्री आहे की राजे त्यांना समजावतीलही। खंडोजीला शिक्षा फरमावण्याचा राजेंचा निर्णय हा चुकलाय की बरोबर आहे हेच समजत नाही। अहो, समजायला काय पाहिजे मोरपंत, राज जे काय करतात ते बरोबरच असतं आणि नेहमीच असतं, फक्त आपल्याला उशिरा समजतो एवढंच। नाही, बरोबरच आहे। फितुराला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्यात वादच नाही। नुसती शिक्षा नाही मोरपंत, खेचून मारला पाहिजे एकेकाला। बरोबर आहे बहिरजी, पण कान्होजी राजे ते किती रागावले असतील, काय विचार करत असतील याचा काही अंदाजच लागत नाहीये। रागवले असतील, आपण समजू ते रागवले असतील, तर काय करतील मोरपंत? काय वाटतं तुम्हाला? काय करतील? अहो, त्यांनी काही केलं तरी स्वराज्याकरता ते वाईटच आहे। उद्या स्वराज्य सोडून गेले म्हणजे? अहो, आपण नाही जाणार। नाही बहिरजी, नाही। दुखावलेला आणि रागावलेला माणूस कधीही काहीही करू शकतो। कान्होजी राजा, कान्होजी राजे थांबा। आमासनी काय बी ऐकायचं नाही। अहो, पण म्या काय म्हणतो ऐका तर खरं। बस, एकदाच सांगितलं नवा, आमासनी काय बी ऐकायचं नाही म्हणून। आता जे काही ऐकायचंय आणि जे काही बोलायचं ना ते फक्त राजांमोर। कान्होजी राजा, कान्होजी राजा ऐका, कान्होजी राजा। बहिरजी, कान्होजी राजेंचा संताप बघता स्वराज्य संकटात आहे असं दिसतंय।
भिवाजी, कान्होजी काका आले की सरळ त्यांना आत पाठवा. ताटकळत ठेवू नका. जी. कान्होजी काका, कान्होजी काका, एक विनंती आहे. नाही म्हणू नका, पण यापुढे आम्हाला मुजरा केला नाही तरी चालेल. असं करून कसं चालेल राज? कान्होजी काका, तुम्ही वयानं वडील, तुमचा मान मोठा. आमचं कसलं मान? तुम्ही राज, आम्ही प्रजा. आम्ही साध सरदार, साधी माणसं आहोत आम्ही राज. असं का म्हणतात काका? अहो, लहानपणापासून तुमचा आधार मिळालाय आम्हाला. वडिलकीच्या नात्यानं सल्लेही मिळालेत. त्यामुळे तुमचा मुजरा घेणं आम्हाला पटत नाही. खरंच तुमचा मान मोठा. आमचा मान मोठा असता तर आमासनी दिलेला सबूत तुम्ही कवाबी मोडला नसता राज. आम्ही तुमच्याकडे रदबदली केली होती. खंडोजी खोपड्यासनी पश्चाताप झालाय हे बी सांगितलं होतं. अव काय बी झालं तरी आपली माणसं आहेत ती. आता माणूस म्हटला की हातातनं चुका या व्हायच्याच. समद्यांच्या हातनं होतात, आमच्या बी हातनं झाल्या असतील, तरी बी ती आपली माणसं आहेत. आपण त्यांना समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घेणार? सुधारायची इच्छा असेल माणसाला तर माणसाला सुधारायची संधी बी मिळायला पाहिजे. हे समज बैजवार समजावून सांगितलं होतं तुम्हासनी, आणि त्या वेळेला ते तुम्हासनी मान्य बी होतं. कान्होजी काका, हे सगळं आम्हाला आत्ताही मान्य आहे. तरी बी तुमचा सबूत तुम्ही मोडलात राज. तुम्ही खंडोजी खोपड्यासनी अभय दिले असं आम्ही त्यासनी जाऊन सांगितलं, म्हणून ते इथं हजर झाले. आणि तुम्ही त्यांचा हातपाय तोडलत. आम्ही खोटं ठरलो राज. राज, तुम्हासनी जर शिक्षा द्यायचीच होती तर मग पहिल्यांदा अभय का दिलं त्यासनी? सजा दिली कान्होजी काका, कारण खंडोजी खोपडे नुसते चुकले नव्हते, त्यांनी स्वराज्याशी फितुरी केली होती. अहो, एका फितुरामुळे हजारो मावळ्यांचे प्राण धोक्यात येतात, हेही लक्षात घ्या काका. केवळ तुम्ही रदबदली केलीत म्हणून आम्ही खंडोजी खोपड्यांना जीवदान दिलं. नाहीतर त्या खंडोजी खोपड्यांचं शिर केव्हाच थोडा वेगळं झालं असतं. पण तुम्ही शब्द टाकलात म्हणून आज खंडोजी जिवंत आहेत. खरं तर खंडोजी तुमच्याकडे आले तेव्हा तुम्हीच त्यांना सजा द्यायला हवी होती. कारण अफजल खानाच्या आक्रमणाच्या वेळी त्याच्या धमक्यांना भीक न घालता, मुलाबाळांचा घरादाराचा विचार न करता तुम्ही स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडलं होतं कान्होजी काका. आणि त्याच वेळी हे फितूर अफजल खानाला गुप्त वाटा दाखवत होते, आपल्या योजना सांगत होते. खान शिरजोर झाला, आपल्या कुलदेवतेची विटंबना करायला धजावला, तो या अशा लोकांमुळेच. आता खान धुळीस मिळाला, त्याची फौज कापली गेली, म्हणून या फितुरांना स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागली. ज्याची बाजू सरस त्याच्याकडे उठबस अशा स्वार्थी वृत्तीची माणसं आहेत. तुम्हीच सांगा कान्होजी काका, आपल्या कित्येक मावळ्यांच्या मृत्यूला, त्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याला, रयतेच्या अब्रूची धूळधाण करण्याला कारणीभूत ठरलेल्या या फितुरांना का आणि कशी माफी द्यावी? कान्होजी काका, तुम्ही भावनेच्या भरात खंडोजींना रदबदली करण्याचं आश्वासन दिलं, पण हेही लक्षात घ्या, आपल्या कित्येक मावळ्यांनी रक्त सांडून उभं केलेलं स्वराज्य एका फितुरीमुळे क्षणात संपू शकतं. हे स्वप्नात तरी सहन होईल तुम्हाला? बरं, हे आज जीवाच्या भीतीनं पश्चाताप झाल्याची बतावणी करून आपल्याकडे आले, पण उद्या नवा शत्रू आला की पुन्हा जातील त्याचे पाय चाटायला वतनाच्या लोभापायी. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आणि एवढं करूनही जर माफी दिली तर फितुरी करूनही स्वराज्यात काहीच फरक पडत नाही, सजा होत नाही, हा संदेश सर्वदूर पसरेल.
नाही कान्होजी काका, हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर फितुरांना वेळेत शासन हे व्हायलाच पाहिजे. राज, पुण्यांदा अशी चूक होणार नाही आणि कुणासनी बी शब्द देऊन तुम्हासनी त्यात अडकवणार नाही. ह्यो कान्होजी आज शब्द देतो तुम्हासनी. आमासनी माफी करा राज, माफी करा. कान्होजी काका, नामुमकिन. सामने इतनी बड़ी दरार है, हमारी फौज है, और तुम सब कह रहे हो कि हम अंदर नहीं जा पा रहे हैं. बेवकूफ मत बनाओ. नहीं हुजूर, हम अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं, पर वो शैतान काफर पत्थरबाजी कर रहे हैं. जो आगे बढ़ेगा उसके सर पर पत्थर डाल देते हैं. अगर पत्थर से भी कोई बच जाए तो उसके ऊपर गरम तेल फेंक देते हैं, जलती घास डालते हैं, वो चिपक जाती है, सिपाही आधा जल जाता है. आप ही बताइए हुजूर, हम आगे बढ़े तो कैसे बढ़ेंगे? क्या बकवास कर रहे हो? वो लोग हैं कितने? मुट्ठी भर, 100-200, ठीक? और हमारे पास 5000 की फौज दीवार के पास खड़ी है, और तुम कह रहे हो कि हम अंदर नहीं जा पा रहे हैं. हुजूर, अंदर जाना तो छोड़ो, हमारे सिपाही दीवार के नजदीक जाने से भी डर रहे हैं. क्यों? अपनी जान जानबूझकर कौन खतरे में डालेगा हुजूर? जान की परवाह तो उन मराठों को होनी चाहिए. उन्हें अपने जान की कोई पर्वा नाही हुजूर. ते मरण्यासाठी तयार आहेत. काहीही झालं तरी किल्ला वाचवायचाच या एकाच विचाराने वेडे झालेत. उन्हें अगर जान की परवाह नहीं है तो हमारे सिपाहियों को क्यों? सिपाहियों से कहो या तो खुद मरे या उन्हें मारे. या शिवाजीच्या माणसांना माघार घ्यायचं माहिती नाही हुजूर. समोर मृत्यू जरी उभा असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त लढतच राहतात आपल्या शिवाजी राजांसाठी. हाँ? क्या जादू है ऐसा उस सिवा में? कहां से आते हैं उसके पास इतने वफादार लोग? या इस दक्खन की मिट्टी में ही कोई ऐसा जादू है कि सिर्फ जाबाज लोग ही यहां पैदा होते हैं? या उनमें सिवा की दहशत है कि अपना हारा हुआ मुंह उसके सामने ले जाने के बजाय वो मरना पसंद करते हैं? क्यों हो रहा है ये सब? वेडेपणा. हुजूर वेडे झाले ते मातृभूमीच्या रक्षणासाठी. ते लढतायत परक्यांच्या आक्रमणाविरोधात. ते लढतायत धर्मरक्षणासाठी. स्वतःच्या जीवावर उदार झालेत स्वतःचं स्वराज्य वाचवण्यासाठी. हुजूर, त्यांना तुम्ही बाण मारा, भाले फेकून मारा, तलवारीनी जखमी करा, कशाचाच काही फरक पडत नाही. त्यांच्या डोळ्यात मृत्यूचं भय नाही. त्यांच्या डोळ्यात दिसतो तो समोरच्या शत्रूला जाळणारा अंगार. सांगा हुजूर, या अशा फौजेशी कसं लढायचं? बस बंद करो बकवास, हमें कुछ नहीं सुनना. खत्म करो उन शैतान की औलादों को. उनके पास सिर्फ जुनून है और हमारे पास है ताकत. खत्म करो उन्हें. वे सिवा ऐसे लोग लाता कहां से है? उनके अंदर स्वराज का जहर कैसे भर देता है?